सुकं चिकन बनवण्यासाठी मी 500 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि आता आपण त्याला 1-1.5 चमचा लिंबाचा रस आणि 1 पाव चमचा हळद, लावून 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत। आता आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी मसाला तयार करून घेऊयात। 1 चमचा भरून मी लाल तिखट घेतलंय, 1 चमचा भरून संडे स्पेशल मसाला, 1 चमचा भरून धणा जिरा पावडर, 1 अर्धा चमचा गरम मसाला, आपल्याला चिकनला लागेल त्या अंदाजाने मीठ घालून घेते, 1-2.5 चमचे भरून दही घेतलेलं आहे आणि त्यावर आपण थोडंसं तेल घालून घेतोय मसाल्यावर। आणि मसाला छान मिक्स करून घेऊयात। आता आपण त्याच्यात 2 चमचे भरून आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घालून घेऊया। 8-10 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। छान मिक्स करून घेऊयात आणि आता आपण ते आपल्या चिकनला लावून घेऊया। तर हे आपल्याला चिकनला छान लावून घेऊन 1 तास चिकन मॅरिनेट करत ठेवायचं आहे। पूर्ण चिरा दिलेत चिकनला, त्यात पूर्ण तुमचा मसाला आतमध्ये पर्यंत लावून घ्या। एक तास झालेला आहे, आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण फ्राय करायला घेऊयात। एक साधारण 2 पळ्या तेल घातलेलं आहे मी। तेल चांगलं तापलं की आपण त्यावर घालणार आहोत ठेचलेला लसूण आणि तमालपत्र। लसूण छान गुलाबी रंगाचा होऊ देऊयात आपण। आणि आता आपण त्यावर चिकन घालूया।
तर चिकन घातल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे. आणि आपल्याला हे चिकन छान परतून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. एक 3 ते 4 मिनटं मी मोठ्या फ्लेमवर चिकन छान परतून घेतलेलं आहे. आणि आता आपण गॅस अगदी मंद करून झाकण देऊन चिकन शिजू देणार आहोत. एक 10 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूयात आणि चिकन उलटून घेऊयात. चिकन मी उलटून घेतलेलं आहे आणि आता आपण झाकण देऊन दुसऱ्या साईडने पुन्हा स्लो गॅसवर एक 5 मिनटं होऊ देणार आहोत. एक 5 मिनटं आपण दुसऱ्या साईडने सुद्धा चिकन होऊ दिले. आता आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि आपल्याला छान हे चिकन सुक्कं करून घ्यायचं आहे. आणि आता आपण यात घालणार आहोत एक चमचा टोमॅटो सॉस, आणि 1-2 चमचे सोया सॉस. याने चिकनला आपल्या एक जबरदस्त टेस्ट येते. आणि आता आपण हे मीडियम टू हाय फ्लेमवर कोरडं करून घेणार आहोत चिकन. थोडीशी कोथिंबीर घालते. आता मी मोठ्या गॅसवर एक 5 ते 7 मिनटं चिकन छान सुकं करून घेतलेलं आहे आणि आपलं सुकं चिकन तयार आहे. याची चव एकदम जबरदस्त लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा कसं झालं ते. आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता आपण हे चिकन सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहोत.